आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सापडलं. मी म्हणालो होतो ना रुद्रलाच सापडणार. आवळा सुपारी. इतकं सोपं नाहीये माझ्याबरोबरची स्वगा जमणं. गौरी बरोबर आहे तुझं. तूच काढ शोधून. रुद्र सापडलं. हा सापडेल. काहीतरी हाताला लागल्यासारखं वाटतंय. सोडा ना. तुम्ही ऐकलं नाहीत का? एकदा हाताला लागलेलं सोडायचं नाहीये ते. कालपासून बरीच वाट पाहिली मी. आता तरी माझ्या मनासारखं होते. अरे बाबा ए रुद्र, अरे सापडलं असेल तर दाखवा ना. आणखी बरेच खेळ आहेत ना. पण असं का होतंय? म्हणजे कुणालाच सुपारी सापडत का नाहीये? कारण हा गेमच युजलेस. सापडेल, नक्की सापडेल. कम ऑन. चंदू दादा, तुम्ही त्या घंगाळ्यात नक्की सुपारी टाकली होती ना, की विसरलात? चंदू ते सुपारी सुपारी हो टाकली ना, माझ्यासमोर टाकली. हा हे काय हे होतं ना. मग सापडत का नाहीये? कशामुळे होत असेल ना बरं असं? इतका वेळ कधी लागत नाही. यांना खरंच सापडत नाहीये की हे फसवतायत आपल्याला? मला असं वाटतं की गौरीच्या पत्रिकेतल्या दोषामुळे सापडत नसेल. आता कंटाळा आला बाई. 2 मिनिटात जर सुपारी नाही ना सापडली आता, तर हा खेळ बाद करा. पहिलाच खेळ बाद करायला लागतोय. त्यात काही अशुभ तर नसेल ना नंदिनी? सापडेल सुपारी. गौरीजी तुम्ही शोधा, नाहीतर हराल. कर ना बाळा, आपण तिघं मिळून खेळू. ये. कसलं काय सापडणार आहे?
बिट्टी 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 बिट्टी. अगं लिंबू असेल. नाही, सुपारीच आहे. वा वा वा, छान छान. बघा, शेवटी आमच्या बिट्टीने शोधून काढली सुपारी. बिट्टी, गुड गुड. हो, पण रुद्र किंवा गौरीला सापडायला हवी ना. त्यांच्या संसारात वर्चस्व कुणाचं असणार हे कसं कळणार नाही तर, नाही का? मग मी ठरवते कोणाला द्यायची ते. हा, मला माहिती आहे, बिट्टी पार्टनरलाच देणार. हो ना बिट्टी? नाही हा, मुलीच नाही रोहित भाऊजी. मला माहितीये ना, बिट्टी गौरीलाच देणार. हो ना ग? मी त्यांना सुपारी दिली तर मला काय मिळेल सांगा. मग मी ठरवते काय करायचं. हुशार आहे आमची बिट्टी. काय बिट्टी, मी तुला लाडू देते, तू आईला दे. मी चॉकलेट देतो, पार्टनरला दे. मी खेळणी देते, गौरीलाच दे. मी तुला नाशिक फिरून आणतो, दादांना जिंको. हा, चंदू काका, ही मुलगी आहे ना तुमची? मग हो, म्हणून तर जावाईचा मान मोठा ना. मग काय ठरवलंस बिट्टी? आता मलाच कळे ना काय करू मी ते. मी एक काम करते, सुपारी परत पाण्यात सोडून देते. या दोघांना शोधू दे. 1 2 3. नातं आमचं आहे, पण वर्चस्व कायम बिट्टीचं असणार. हो की नाही बिट्टी? अरे वा, हे तर बेस्ट झालं. अरे वा, म्हणजे आमची बिट्टी जिंकली तर. तर पुढचा गेम. सुमित, अरे कधीतरी घरच्यांच्या आनंदात सहभाग घेऊ. बस ना, बस बस यार प्लीज. एकदा सुमित साठी जोरदार टाळ्या. तर पुढचा गेम एकदम सोपा आहे. मी वरून हा पेपर सोडणार आणि तो मध्ये असा पकडायचा. हात त्याच्या, यात काय कठीण आहे अरे. माय डिअर आई, तो पेपर हाताने नाही पकडायचा आहे. मग
तोंडा समोरून जाताना तो तोंडानेच अडवायचा आहे. हो बाई. ए छे हा कुठला गेम आहे? काहीतरीच काय. शे हा कसला खेळ? ठीक आहे, मग तोंडाने लवंग धरायचा गेम खेळू चला. नाही नको, मग हा बरा आहे. अब आहे ना लाईन पे. तर मी आता हा गेम नीट समजू. मी 1 2 3 असं मोजणार आणि 3 म्हटल्यावर मी हा पेपर वरून सोडणार. तो तोंडा समोरून जाताना तोंडाने अडवायचा. जर अडवलात तर जिंकलात आणि जर नाही अडवलात तर तरी पण जिंकलात. ओके रेडी का रुद्र? आहेस ना? हो. हा हा एक्साइट झालायस? गौरी खाली नाही वर. रेडी? 1 2 3. ठीक आहे पहिला डाव देवाचा. ठीक आहे परत एकदा. आई खेळ ना गो. हा रुद्र खेळणार आहे. घाबरलायस का? नाही आई बाबा नाही बघत आहेत. चिल एन्जॉय कर तू गेम. हा चला परत. 1 2 3. ठीक आहे परत एकदा. एक मिनिट, आपण थांबूया का? जेवण करायचंय सगळ्यांना. गौरी जेवण करायचंय ना लवकर. हो मग गेम संपव आणि जा. चला. 1 2 3. अरे सॉरी माझं गणित कच्चं आणि हा पेपर हाताला चिकटला रे. सॉरी. हा तू गप्प बस. टाक ना पेपर. फायनल. हा चला. 1 2 3.
गौरी जी, आज रात्री मला 10 मिनिटे भेटायचंय, नाहीतर हा कागद मी फ्रेम करून लावेन. आणि कागद लपवला तर फोटो आहेच, तुम्ही ठरवा. हॅलो गौरीजी. रुद्रेशराव, काय चाललंय? माझ्या बायकोला भेटण्याचा प्रयत्न, आणखी काय? पण नंदाईने सांगितलं ना नाही भेटायचं. मग फक्त 10 मिनिटं. नाही, नको, नाही जमणार. असं कसं? तुम्हाला मला भेटायला यावंच लागेल, आणि जर नाही आलात तर मी बोलणार नाही तुमच्याशी. रुद्र सर, काय हट्टीपणा आहे हा? तुम्हाला माझ्या प्रेमाला हट्ट म्हणायचं असेल तर खुशाल म्हणा, पण जर माझा हट्ट पुरवला नाही तर मात्र तो फोटो मी फ्रेम करून. नाही रुद्र सर, तो फोटो फ्रेम करून नाही लावायचा. मग रात्री भेटावं लागेल. बाय. रुद्र सर, अहो असं का करतोय पार्टनर? आईला का त्रास देतोय? माझ्या आईला त्रास नाही द्यायचा. आता पार्टनरला शिक्षाच करते. काय झालं? मी माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंदाचा रंग पसरवणार आणि काय, हा, त्यांचा पहिलाच खेळ हाणून पाडणार. काय झालं? झालं? बोलली होतीस तसं नाही ना? उलट तुझ्या गाढवपणामुळे ती बिट्टी आणखी डोक्यावर चढून बसली. आता काय करणार होता आपण? अगं रेवती, मी प्रयत्न पूर्णच केला होता. मग काय झालं त्याचं? पडलीस ना तोंडावर? अगं मी सगळं बरोबर केलं होतं, पण हे बघ, आता तोंडातून आवाज काढू नकोस.
नाही तर हे तोंड आहे ना शिवून टाकेल. हो, तिचं तोंड शिवून टाक, स्वतःचे डोळे बंद कर, माझे कान बंद कर. कारण गौरीने असंही माकड करूनच ठेवलंय ना आपलं. खेळूया. मूर्खासारखं बोलू नकोस हा सुमित. काय राहिलंय आपल्या हातात आता? सांग ना, काय राहिलंय आपल्या हातात? उद्या पूजा होणार आहे, मग आपल्या हातात काहीच नाही. झालीये का पूजा अजून? पण मला 100% गॅरंटी होणार. पूजा होणारच. आणि जर पूजा होण्याआधी तू खरंच काहीच नाही केलंस ना, तर तू कायमची फ्लॉप ठरशील. हा मला का बोलतोय? याच्याने तर काहीच होत नाही. तू बघ, त्या बिट्टीला सोडणार नाही आम्ही. काही ना काहीतरी सापडेलच.